रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा आजचे ब्रेकिंग न्यूज। माळवाडी तालुका देवळा येथील घटनेबाबत मय्यत गोविंदवर खुनाचा गुन्हा दाखल। देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील घटनेत गोविंद शेवाळे यांनी पत्नी व एक मुलगा तसेच एक मुलगी यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार निदर्शनास आल्याने मय्यत गोविंद याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवळा पोलीस स्टेशनचे PI सार्थक नेते साहेब यांनी दिली। सासरकडील मंडळी पत्नी कोमलचा वारंवार फोन करून जमीन वाटणी संदर्भात बोलत असल्याने आणि ती माझ्यासोबत यावरून सतत वाद घालत असल्याने मी स्वतः हाताने तिच्या दोरीने गळा आवळून मारले असे गोविंदने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते व स्वतःचे जीवन संपवले आहे। याबाबत देवळा पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार मय्यत गोविंद शेवाळेने पत्नी कोमल व मुलगी हर्षाली व मुलगा शिवम यांचा मध्यरात्रीच्या दरम्यान दोरीने गळा आवळून खून करून पत्नीच्या मोबाईलमधून पत्नी कोमलचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला होता। काही तासाच्या अंतराने सकाळी लहान भाऊ तुषारला व्हॉट्सअपवर बँकचे नाव व आईचे काळजी घे व मी माझा परिवार आम्ही सगळे या दुनियेत दूर चाललो आहेत कारण की मला कोणी समजून घेत नव्हते अशी नोट पाठवली व नातेवाईकांची फोनवरून चौकशी केली व सांगितले की मी मुंबईला कामासाठी जाणार, तुम्ही 2 ते 3 दिवसात माळवाडीला चक्कर मारून जा असे सांगितले। त्यानंतर सकाळी 6:51 व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत गळफास घेऊन जीवन संपवले। या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून रविवारी सायंकाळी उशिरा या चौघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। फुले मालवाडी येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मय्यत गोविंद बाळू शेवाळे देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंदाने पत्नी कोमल, मुलगी हर्षाली, मुलगा शिवम यांचा गळा आवळून खून केल्याने डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने त्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंद यांच्या सुसाईड नोटनुसार सासरच्या मंडळाचा त्यांच्या संसारात हस्तक्षेप होता, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललेले असे त्यांनी कथन केले आहे। या दृष्टीने तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी दिली व अधिक तपास वरिष्ठ अधिकारी करीत असून अजून या घटनेचा तपास अजूनही काही धागेदोरे मिळतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। रामराज्य स्टार टीव्ही न्यूजसाठी विभागीय संपादक संदीप केदारे, वाखारी, देवळा। दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील फुले माळवाडी या गावामध्ये होमगार्ड गोविंद बाळू शेवाळे याने पत्नी कोमल, मुलगी हर्षाली आणि मुलगा शिवम या तिघांना प्रथम दोरीने गळा आवळून जीवे ठार मारलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबियांचे फोटो स्टेटसला ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस ठेवलं होतं। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर आपण तत्काळ त्या ठिकाणी गेलो। फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी बोलवली होती। प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल देवळा येथे वर्ग केली होती। पोस्टमॉर्टम करण्यात आलं। पोस्टमॉर्टम नंतर डॉक्टरांनी कोमल, हर्षाली आणि शिवम यांच्या मृत्यूचं कारण हे डेथ ड्यू टू स्ट्रँग्युलेशन म्हणजे गळा आवळून ठार मारले असे दिलेलं आहे आणि गोविंद हा गळफास घेऊन मयत झालेला आहे। गोविंदच्या खिशात एक सुसाईड नोट देखील आम्हाला मिळून आलेली आहे। त्याच्यावरून प्रथमदर्शनी असे सिद्ध होते आहे की त्याचा असा एक आरोप होता की त्याच्या सासरच्या मंडळींचा त्याच्या संसारात खूप हस्तक्षेप होता व त्यामुळे पती पत्नींमध्ये प्रचंड वाद होत होते आणि या वादाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। या संदर्भात गोविंदवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
याचा पुढील तपास पोलीस करीत आहे. रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा.